पावसाला सुरुवात झाली. कुठे, कधी, कसा पाऊस पडणार यावरती आधारित आजचा हा व्हिडिओ. सध्या शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य लोकांचेही डोळे आभाळाकडे लागलेत. एल निनोच्या गंभीर संकटामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये धडकी भरली गेली आहे. दर दिवशी मान्सून राज्यात आज येणार, उद्या येणार म्हणून हूल देतोय. परंतु आता पावसाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. महाराष्ट्रामध्ये 21 जून पासून पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय. तर 30 जून पर्यंत संपूर्ण राज्यात पेरणी योग्य दमदार पाऊस पडेल असा दिलासादायक अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी वर्तवला. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसानं दिलेल्या मोठ्या ओढीमुळे बळीराजा संकटात सापडला असला तरी डक यांच्या नव्या इशारानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये यंदा जून महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु अद्यापही राज्यात मान्सूनच्या दमदार आगमनाची प्रतीक्षा आहे. आभाळ भरून येत आहे, मात्र पाऊस पडत नाहीये. 1 ते 15 जून दरम्यान राज्यात सरासरीच्या केवळ 26% पाऊस झाला. 103.8 मिमी सरासरीच्या तुलनेत अवघा 27.4 मिमी पाऊस पडल्यानं खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या हलक्या पावसावर घाईघाईने पेरण्या केल्या होत्या त्यांच्यावर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे. कडक ऊन आणि विदर्भातील उष्णतेच्या लाटेमुळे उभी पिकं आणि फळबागा करपू लागल्या आहेत. विहिरी आणि धरणांमधील पाणीसाठा आटल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे. जून महिन्यातही टँकरने अनेक ठिकाणी पाणी पुरवठा करावा लागतो. या संकटाच्या परिस्थितीमध्ये हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना धीर देणारा नवा अंदाज जाहीर केलेला आहे. त्यांच्या मते निसर्गाच्या ऋतुचक्रात झालेल्या बदलांमुळे पाऊस काही दिवस पुढे सरकला आहे, परंतु राज्यामध्ये दुष्काळ पडणार नाही. तर एकीकडे सांगितलं जात आहे की दुष्काळ पडणार आणि डक म्हणतात की दुष्काळ पडणार नाही. डक यांच्या अंदाजानुसार तारखेनिहाय पावसाच्या वेळापत्रकावरती एक नजर टाकूया. 21 जून म्हणजे कालचा दिवस राज्यात मान्सूनचा दुसरा टप्पा सक्रिय होऊन काही भागात पावसाला सुरुवात होईल ती झाली. 22 जून म्हणजे आजचा दिवस पावसाचा जोर वाढेल आणि पूर्व विदर्भाकडून सुरुवात होऊन सुमारे 50 ते 60% भाग हा व्यापला जाईल. 23 आणि 24 जून मान्सूनचा प्रभाव 80% भागांपर्यंत पोहोचेल आणि 24 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून कव्हर करेल. 25 जून ते 5 जुलै या काळात संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर अतिशय मुसळधार आणि पेरणी योग्य पाऊस होईल. 10 ते 15 जुलै या दरम्यानही तुफान पाऊस येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. दरम्यान पंजाबराव डक आणि कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना आवाहन केलंय की केवळ ओलाव्यावरती पेरणीची घाई करू नये. जमिनीमध्ये किमान 75 ते 100% मिमी पाऊस होऊन भरपूर ओल म्हणजेच वापसा तयार झाल्याशिवाय बियाणे मातीत टाकू नये, जेणेकरून आर्थिक नुकसान टळेल. पंजाब डक यांच्या विश्लेषणानुसार जागतिक तापमाना वाढीमुळे पृथ्वीचे ऋतुचक्र आता 22 दिवस पुढे सरकले. याचाच अर्थ असा की पूर्वीप्रमाणे 7 जूनला येणारा पाऊस आता थेट जूनच्या शेवटच्या आठवड्यातच सक्रिय होणार आहे. या बदलत्या हवामानात टिकून राहण्यासाठी भविष्यात शेतीमध्ये काही बदल देखील अपरिहार्य ठरतील. त्यावर सुद्धा एक नजर टाकूया. पहिलं म्हणजे पेरणीच्या नियोजनामध्ये बदल. शेतकऱ्यांना आता पारंपरिक 7 जून ऐवजी जून अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्याला पेरणीची सवय करावी लागेल. 2. लवकरच येणाऱ्या जातींचा वापर. म्हणजे पाऊस लांबल्यास कमी कालावधीत येणाऱ्या आणि कमी पाण्यात टिकणाऱ्या पिकांच्या वाणांची निवड करावी लागेल. यातून पाऊस थोडा लांबला तरी कमी पाण्यात पिकांना जगवताही येईल आणि त्यातून उत्पन्नही घेता येईल. 3. हवामान आधारित शेती. भारतीय हवामान विभाग आणि स्थानिक तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शेती कामांचे आणि खत व्यवस्थापनांचे नियोजन करावं लागेल. 4. परतीचा पाऊस ठरणार आधार. म्हणजे बघा, जून ऑगस्ट मध्ये पाऊस खंड देत असला तरी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. त्यामुळे हा पाऊस साठवण्यासाठी जलसंधारण आणि विहिरी पुनर्भरण तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागेल. या सर्वाचा अर्थ एवढाच की सध्या जरी पावसानं ओढ दिली असली तरी येत्या आठवड्याभरात राज्यभरामध्ये समाधानकारक पाऊस होणार आहे. शेतकऱ्यांनी संयम राखून हवामानाचा अंदाज घेऊनच पेरण्या कराव्यात. निसर्गाचे बदलते नियम समजून घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर भविष्यातील शेती जी आहे ती नक्कीच फायदेशीर ठरेल. एकीकडे एल निनोच्या फटक्यामुळे दुष्काळ पडेल अशा सुरुवातीच्या बातम्या होत्या, मात्र पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार दुष्काळ पडणार नाहीये. पाऊस भरपूर होणार आहे. येत्या म्हणजे कालच्या 21 तारखेपासून 30 जून पर्यंत पाऊस दिसून येणार आहे. सर्वदूर पाऊस होणार आहे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये हवामान अंदाजाचा एक वेगळाच अंदाज असतो आणि पंजाबराव डक यांचा एक वेगळा अंदाज असतो. आता हे सगळे अंदाजांवरती आधारित जरी असलं तरी शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून शेती कसतोय. ढगाचा अंदाज घेऊन किंवा वातावरण बघून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शेतकऱ्याने ठरवायचं किंवा एखाद्या शेतीविषयक तज्ञाचा सल्ला घेणं सुद्धा यामध्ये सोयीस्कर ठरू शकतो. पण
एकंदरीत पावसाला कालपासून सुरुवात झाली आहे, म्हणजे ही बातमी काही प्रमाणावरती शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. शेतीच्या गोष्टींबाबत किंवा पावसांच्या अपडेट संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.